नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघत आहोत तिसरं सेशन इयत्ता 8वी प्रदूषण या पाठातलं. आतापर्यंत आपण कशा प्रकारे प्रदूषण पर्यावरणाला हानिकारक आहे, त्याचप्रमाणे हवा प्रदूषण याच्याविषयी बघितलेलं आहे. आता आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत की जलप्रदूषण आणि त्याचे गंभीर परिणाम काय असतात. चला तर मग बघूया जलप्रदूषण. विद्यार्थी मित्रांनो, बघा, गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदलांचा समावेश होतो. याच्यामध्ये भौतिक म्हणजे बाहेरून काही पाण्याची वाफ वगैरे ह्या गोष्टी, त्याच्यानंतर रासायनिक काही केमिकल्स मिश्रित होतात किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जैविक बदलांचा समावेश या प्रदूषणामध्ये होत असतो. आपल्याला माहित आहे काही ठिकाणी साचलेलं पाणी असतं आणि त्याच्यामध्ये दुर्गंधी सोडली जाते आणि त्याचा वास सर्वकडे पसरतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं पाणी पिण्यायोग्य राहत नाही किंवा त्याच्यामध्ये असलेल्या जलचरांना सुद्धा तिथे वास्तव्य ते करू शकत नाहीत. म्हणजे हे पाणी प्रदूषित झालं असं समजावं. तर आता आपण बघूया जलप्रदूषणामुळे काय हानी होते, त्याचे परिणाम काय आहेत आणि ते कशामुळे होते. बघा, जलप्रदूषण नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, जेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो, तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. आता बघा, ऑक्सिजनचं प्रमाण म्हणजे विषारी वायू किंवा काही बाह्य घटक जर त्यामध्ये मिक्स केले तर ऑक्सिजनचं प्रमाण घटतं. आपल्याला माहित आहे पाण्यामध्ये ऑक्सिजन स्पॅरिंगली सोल्युबल आहे, म्हणजेच फार कमी प्रमाणात सोल्युबल आहे आणि अशा पाण्यामध्ये जे जलचर राहतात त्यांना श्वासोच्छवासासाठी या ऑक्सिजनची खूप गरज असते. मग ह्या पाण्यामध्ये जर आपण विषारी वायू सोडले किंवा विषारी पाणी जर सोडलं तर त्यामुळे ते अस्वच्छ होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्याच प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढल्यामुळे रोगांचा सुद्धा फैलाव होतो. आपल्याला माहित आहे कॉलेरा, कावीळ म्हणजे जॉन्डिस अशा प्रकारचे आजार या दूषित पाण्यानेच पसरतात आणि अशा प्रकारे पाण्याचं प्रदूषण होतं, म्हणजे त्याला जलप्रदूषण असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्लाइडवर एक इमेज दिसते पाणी प्रदूषणाची कारणे. त्याच्यामध्ये 2 प्रकारची कारणं आहेत. नैसर्गिक कारणे, त्याचे परिणाम आपण बघणार आहोत. त्याच प्रकारे मानवनिर्मित कारणे व त्यांचे परिणाम आपण इथे बघणार आहोत. बघा, जलपर्णीची वाढ. आता जलपर्णीची वाढ झाल्यामुळे काय होतं तर प्राणवायू कमी होतो, म्हणजे ऑक्सिजन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकतर ऑक्सिजन हा स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे फार कमी प्रमाणात सोल्युबल असतो पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे जलपर्णीची वाढ झाल्यामुळे हा प्राणवायू कमी होतो. पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो, म्हणजे जो जनरल त्याची प्रॉपर्टी आहे ती पाण्याची बदलून जाते आणि ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही किंवा त्याच्यामध्ये वास्तव्य करण्यायोग्य जलचरांना राहत नाही. दुसरं म्हणजे नैसर्गिक कारण. बघा, कुजणारे पदार्थ, प्राणी व वनस्पतींचे अवशेष सडणे व कुजणे इत्यादीमुळे. बघा, आपण कधी कधी त्याच्यामध्ये निर्माल्य टाकतो पाण्यामध्ये, ते कुजून ते पाणी जे आहे ते दुर्गंधीयुक्त होतं, पण त्याच्यामध्ये कोणते जलचर राहू शकत नाही. अशा प्रकारे ते सडले जातात आणि त्याचा परिणाम जलचरांवर होत असतो. गाळामुळे, नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे. बघा, नदी जेव्हा वाहत वाहत येते तेव्हा ती आपल्याबरोबर भरपूर गाळ आणते आणि त्या गाळामुळे ह्या पाण्याचं प्रदूषण होत असतं. जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यांसारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक आणि अजैविक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत ते पाण्यात मिसळतात. कवक म्हणजे फंगी, पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते. हे कार्बनी पदार्थ आहेत, कार्बन कंटेंट आहे आणि त्याच्यामुळे कवकांची वाढ होते, कारण कवक हे परजीवी असतात आणि त्याच्यामुळे पाणी प्रदूषित होतं. शैवाल जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते. बघा, शैवाल स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु ह्यांची जास्त वाढ झाली तर ते पाणी पूर्णपणे हिरवट दिसतं आणि अशा प्रकारे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. कृमी, जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात. आता या पावसाच्या पाण्यात वाहत जाऊन त्यांच्यापासून समजा अशा प्रकारचं पाणी प्यायला गेलं तर त्याच्यामुळे कोणतेही आजार होऊ शकतात. आता मानवनिर्मित कारणे आणि परिणाम. बघा, निवासी क्षेत्रातील सांडपाणी. आता एवढी लोकसंख्या आहे त्याच्यामुळे गावातील, शहरातील रोजच्या दैनंदिन गरजांसाठी लागणारं पाणी म्हणजे सांडपाणी आपण नदीच्या वाहत्या पाण्यात सोडतो, जलाशयात सोडतो आणि त्याच्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. औद्योगिक सांडपाणी. बघा, कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग,
म्हणजे कातडीचे उद्योग व दुग्ध प्रक्रिया उद्योगातून रंग, विरंजक, रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पाण्यात सोडले जातात. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनमुळे अशा प्रकारचं पाणी प्रदूषण होत असतं. खनिज तेल गळती बघा, वाहतूक करताना तेल सांडणे, मोठी शिप्स समुद्रातून ये जा करत असतात, त्यावेळेला हे जर लीक झाली तर त्याच्यामुळे खनिज तेल पाण्यामध्ये मिक्स होतं, त्याची गळती होते. टँकर सफाई करताना सुद्धा पाण्यावर तेलाचा तवंग येतो आणि पाण्याचं प्रदूषण होतं. तसेच खते व कीटकनाशकांचा वापर. आता जास्तीत जास्त पीक काढण्यासाठी आपण काय करतो, तर खतांचा जास्त प्रमाणात वापर करतो, जेणेकरून मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जावं. त्याचप्रमाणे कीटकांना नाश करण्यासाठी वापरले जातात आणि ह्याच्यामध्ये रसायनं असतात. तर ह्याच्यामुळे रासायनिक फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते, एन्ड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट युक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळतात आणि प्रवाहाला मिळाल्यानंतर ते पाणी ते प्रदूषित करतात. आता इतर कारणांमध्ये कुठली कारण आहेत बघा, नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन करणे, कपडे धुणे, अंबाडी घायपात पाण्यात साठविणे, म्हणजे हे सडवण्यासाठी पाण्यामध्ये साठवले जातात आणि यामुळे पाणी प्रदूषित होते. रक्षा म्हणजे राख, अस्थि विसर्जन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. निर्माल्य पाण्यात टाकतो, आपण काही पूजा अर्चा केली तर त्याच्यानंतर राहिलेली फुलं किंवा पानं आपण ती पाण्यात नेऊन टाकतो, याला निर्माल्य म्हटलं जातं. तर ह्याच्यामुळे सडल्यानंतर ते पाणी प्रदूषित होतं. औष्णिक विद्या केंद्रातून सांडपाणी सोडणे बघा, अणु ऊर्जा जिथे वापरली जाते तिथे पाणी गरम करून त्याच्या वाफेतून टर्बाईन्स फिरवले जातात आणि अशा प्रकारचं पाणी जे आहे ते औष्णिक विद्युत केंद्रातून पाण्यात टाकलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यात विषारी घटक मिसळले जातात. तर अशा प्रकारे ही कारणे आहेत की ज्याच्यामुळे पाणी प्रदूषण होतं. बघा, याचा मानवावर काय परिणाम होतो. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार म्हणजे डायोरिया, कावीळ, जॉन्डिस, विषमज्वर म्हणजेच टायफॉइड, त्वचारोग म्हणजे स्किन डिसीजेस, पचन संस्थेचे विकार म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काही विकार आपल्याला या प्रदूषणामुळे होत असतात अशा प्रकारचं पाणी प्यायल्यामुळे. त्याचप्रमाणे यकृत म्हणजे लिव्हर, मूत्रपिंड, किडनीज, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर हे विकार या अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे होत असतात. परिसंस्थेवर होणारे परिणाम बघा, वनस्पतींची वाढ खुंटते. आता आपल्याला माहित आहे वनस्पती जर नसत्या तर काय झालं असतं, तर आपलं जीवनच आपण इथे जगू शकलो नसतो. वनस्पती प्रजातींचा नाश होतोय, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढतंय, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटतंय. त्याच्यामुळे काय होतंय, तर जलचरांना तो हवा असलेला ऑक्सिजन मिळत नाही. जलपरिसंस्थेचे संतुलन बिघडतं म्हणजे बॅलन्स बिघडला जातो. जलचर मरतात. आपल्या बाजूच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की तिथे मासे पाण्यामध्ये मरून पडलेले आहेत. याचं कारण म्हणजे पाणी प्रदूषित झालेलं आहे. समुद्र पक्ष्यांवरही परिणाम होतो आणि त्याचे इतर परिणाम बघा, पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात म्हणजे नॅचरल आणि फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. पाण्याचा रंग, चव बदलते. पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात म्हणजे आवश्यक असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते सुद्धा याच्यातून नष्ट होतात. जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो म्हणजे आपली जी लँड आहे ती बॅरन होऊ शकते, नापीक होऊ शकते, कारण पाण्याबरोबर जमिनीचं सुद्धा प्रदूषण होतं. आता जमिनीचं प्रदूषण कसं होतं ते आपण पुढील सेशनमध्ये बघणार आहोत. पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आर्सेनिक किंवा मर्क्युरी अशा प्रकारचे धातू हे कीटकनाशकांद्वारे वनस्पतीमध्ये जातात आणि वनस्पतीतून आपण जेव्हा पालेभाजी खातो किंवा इतर कोणत्या गोष्टी खातो तेव्हा त्या आपल्या शरीरात जातात आणि शरीरात गेल्यानंतर कॅन्सर सारखे भयानक आजार होऊ शकतात. तर इतर परिणामांमध्ये आपण हे परिणाम बघितलेले आहेत. तसेच बघा, जलप्रदूषके वॉटर पोल्युटंट्स कोणकोणते आहेत. जैविक जलप्रदूषकेमध्ये बघा, शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीवी सजीव म्हणजे पॅरासाइट्स यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. यांची जर वाढ जास्त झाली तर ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि या जैविक अशुद्धीमुळे रोगही पसरतात. जनरली आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये बघतो बऱ्याच प्रकारचं पाणी इकडून तिकडून वाहत येऊन त्या सोर्समध्ये आलेलं असतं आणि ते पाणी जर आपण प्यायलो तर आपल्याला तिथे आजार होत असतात. असेंद्रिय जलप्रदूषके म्हणजे इनऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट, बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका किंवा आर्सेनिक, कॅडमियम अशा प्रकारचे धातू, त्याचप्रमाणे शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे ॲटॉमिक रिएक्टर्स मधून जिथे युरेनियम आणि थोरियमचा वापर केला जातो तिथे किरणोत्सारी पदार्थांचे अंश या पाण्यामध्ये जाऊन वॉटर पोल्युशन करतात म्हणजे जलप्रदूषण
करतात. सेंद्रिय जलप्रदूषकांमध्ये ज्याच्यामध्ये कार्बन असतो, म्हणजेच कार्बनी जलप्रदूषके तणनाशके आहेत. तणनाशके म्हणजे नको असलेली वनस्पती आपल्याला काढायची असेल तर तणनाशके मारली जातात. कीटकनाशके, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कीटकनाशके किंवा खतांचा आपण वापर करतो. तसेच कारखान्यातील सांडपाणी ज्याच्यावर ट्रीटमेंट न करता ते उत्सर्जित पाणी आपण चांगल्या जलाशयामध्ये सोडतो, नदीमध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे जलप्रदूषण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो, तर अत्यंत विषारी असे वायू, सांडपाणी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये आहेत, जास्त प्रमाणात वाढलेली शैवाल, अशा प्रकारचं पाणी जर आपण प्यायलो तर आपण त्याच्यात आजारी पडू शकतो. आपल्या आरोग्यावर त्याचा फार गंभीर परिणाम होतो. म्हणून कारखान्यामधून बाहेर पडलेलं पाणी योग्य ट्रीटमेंट करून त्याला त्याच्यात सोडलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटनी अशा प्रकारच्या कारखान्यांवर बॅन टाकला पाहिजे, जेणेकरून चांगल्या प्रकारचं पाणी आपल्याला प्यायला मिळेल आणि जलप्रदूषण होणार नाही. कारण आपल्याला माहीतच आहे, पृथ्वीवर पाणी खूप आहे, परंतु त्याच्यात फार कमी टक्के पाणी आपल्याला पिण्यायोग्य आहे. तर त्याच्यामुळे आपण जलप्रदूषण रोखण्यासाठी आजच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, अन्यथा याच्या पुढील जीवनावर त्याचा खूप मोठा गंभीर परिणाम होईल. धन्यवाद.